ज्यावेळेस तुम्हाला अन्न वस्त्र निवारा ह्या गोष्टी जर मिळाल्या नाही तर मग आपणच कुठेतरी हतबल होतो आणि म्हणतो की आपलं नियोजन कमी पडतं, पण आपण म्हणतो की बाहेरची कुठली तरी शक्ती ह्या सगळ्या गोष्टी मॅनेज करते, पण ह्याला चुकीचं फक्त आपणच असतो. मी तिथे का गेली, कारण की मी एक स्त्री होती आणि मला असं वाटत होतं की माझा परिवार म्हणतोय किंवा माझा समाज म्हणतोय तर असं करून बघू की जेणेकरून माझं आयुष्य सुखी होईल. बस याच कारणामुळे मी त्यांच्याकडे जात होते. असंही झाले की मला काही समजत नाही की मला खरंच वेळ लागलाय की हे सगळे म्हणतात तसं मला खरंच भूत लागलंय हे समजण्याच्या पलीकडे मी जेव्हा गेली तेव्हा त्यांनी माझी 1-2 वेळा त्यांनी भेट घेतली, मला मायेने आधार देऊन मला सगळ्या गोष्टी समजून सांगितल्या. त्याचबरोबर माझ्या घरच्यांना सुद्धा त्यांनी समजून सांगितलं की या सगळ्या गोष्टी काय आणि तुम्ही जर थांबवल्या नाही तर काय होऊ शकतं. हे दात्राणे सरांनी एक व्यवस्थितपणे त्यांना अशी सॉफ्ट धमकी दिली. त्यानंतर तेही शांत झाले आणि आज माझा संसार सगळ्या पद्धतीने सुखी आहे. अशोक खरातचं प्रकरण उघडकीस आल्यानंतर अंधश्रद्धा निर्मूलन समिती अधिक आक्रमक झालेली आहे. अंधश्रद्धा निर्मूलन समितीने आज नाशिकमध्ये फलज्योतिषी आणि भोंदूगिरी संघर्षाविरोधात एका परिषदेचं आयोजन केलेलं आहे. यामध्ये राज्यभरातून अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे पदाधिकारी कार्यकर्ते सहभागी झालेचे, परंतु अशा भोंदू बाबांना त्यांच्या आमिषाला फसलेल्या, त्यांच्या दबावाला फसलेल्या काही महिला देखील इथे आलेल्या आहेत. अशाच एक पीडित महिला आपल्यासोबत आहेत. त्या याआधी एका भोंदू बाबाकडे गेलेल्या होत्या. घरातील काही कौटुंबिक समस्या होत्या. त्यावेळेस त्यांची मानसिकता काय असते. मुळात प्रश्न हाच आहे की एखादी महिला एखाद्या भोंदू बाबाकडे का जाते, त्यांची मानसिकता काय असते हेच आपण जाणून घेऊयात. अशोक खरात प्रकरणाचा यांचा काहीही संबंध नाहीये. एका वेगळ्या कारणासाठी काही वर्षापूर्वी त्या काही भोंदू बाबांकडे गेलेल्या होत्या. मात्र आता त्यांचं कुटुंब आणि त्यांचे दैनंदिन व्यवहार सर्व सुरळीत आहेत. ताई, तुम्ही याआधी कुठल्या प्रसंगाला सामोऱ्या गेल्या होत्या? जो प्रश्न उपस्थित होता की एखादी महिला ती सुशिक्षित असते, चांगल्या घरातली असते, परंतु एखाद्या भोंदू बाबाच्या आमिषाला का बळी पडते, काय असतं? घरात असणारा प्रश्न जसं असेल बंधत्व, आजारपण, आर्थिक विवंचना, प्रत्येक स्त्रीला असं वाटत असतं की आपला संसार आणि आपला परिवार हा सुखाचा व्हावा. पण जेव्हा इथे कुठेतरी प्रॉब्लेम्स येतात त्यावेळेस मग म्हटलं जातं की माणूस ज्यावेळेस प्रयत्न करतो आणि प्रयत्न करूनही ज्यावेळेस उत्तर मिळत नाही त्यावेळेस हतबल होतो आणि या हतबलतेतूनच माणूस काहीतरी मार्ग शोधतो. मग तो मार्गातून आपल्याला कुणीतरी बाहेर काढेल का, ह्या सगळ्या गोष्टीतून भोंदू बाबाकडे जाण्याचे प्रसंग निर्माण होतात. तर ह्यातूनच जे असेल की आजारपण, माझ्याच घरात असलेलं आजारपण आणि असणारी आर्थिक विवंचना, तर याच्यातून बाहेर निघत असताना ज्यावेळेस प्रयत्न करूनही पूर्ण झाले नाही त्यावेळेस मग असं आम्हाला काही समाजातल्या घटकाकडून किंवा घरातल्यांकडून असं सांगण्यात आलं की कुठेतरी पितृदोष असेल किंवा मग बाहेर पडल्यानंतर अमावस्या पौर्णिमा ह्या काही काळामध्ये ज्यावेळेस तुम्ही बाहेर पडता त्या अमावस्या पौर्णिमेला भूताने पछाडलेलं असेल, त्यामुळे ही व्यक्ती भांडणं करणं किंवा चिडचिड करणं ह्या गोष्टी होतात आणि म्हणून तुम्ही त्यांना तिथे घेऊन जा की जेणेकरून त्या सगळ्या गोष्टींना फरक पडेल. तसं रात्री अपरात्री व्यवसायानिमित्त, नोकरीनिमित्त बाहेर जाणं येणं होत होतं? हो, आमची ड्युटी शिफ्ट ड्युटी असल्यामुळे आमची कुठलाही एक सिंगल सेट नाही की 10 ते 6च्या वेळात येणं आणि जाणं. कधी रात्र पाळी, कधी दिवस पाळी किंवा कधी मध्यान्हमध्ये 4-12 अशा असायच्या आणि त्यामुळे मग रात्री 2लाही घरी येणं आणि रात्री 3लाही घराबाहेर पडणं असं आमचं रेल्वेने ट्रॅव्हल्स असायचं. तर त्यामुळे घरातल्यांना असं वाटलं की कदाचित ह्या गोष्टींमुळेही असं झालं असेल, त्यामुळे हे सगळं वातावरण व्यवस्थित होत नाहीये. त्याला तुम्ही जबाबदार कसं धरण्यात आलं होतं? जबाबदार म्हणजे आर्थिक विवंचना त्यांची होती की मला असं वाटतं की जसं सर पण बोलले की माणसाच्या मनगटामध्ये जर ताकद असेल ना तर माणूस सगळं काही करू शकतो. पण प्रॉब्लेम असा येतो ना की ते मनगटच आम्हाला चालवायचे नसतात की तुमच्याकडे 10 रुपये येतात, 10 रुपयामधून तुम्हाला ते 11 रुपये खर्च करायचे की ते 10 रुपयामधले 8 रुपये खर्च करायचे. हा प्रत्येकाच्या एक आर्थिक नियोजनाचा भाग असतो. जर 11 रुपये खर्च करायचे म्हटले तर कुठेतरी सावकारकी किंवा कुणाकडनं तरी मागणं आलंच आणि त्या मागण्यातून ज्यावेळेस म्हणतात ना की पूर्वी सावकार होता पण आज क्रेडिट कार्ड सारखे सावकार, म्हणजे एकच उदाहरण द्यायचं म्हटलं की ह्या गोष्टींकडे माणूस का जातो तर याच्यातून जे आर्थिक विवंचना तयार होते की एकामागून दोघामागून तिसरा आणि याच्यातून जे कर्ज, चक्रवाढ व्याज ह्या सगळ्या गोष्टीतून माणूस हातबल होतो. एक गोष्ट करायला गेली की दुसऱ्या गोष्टीत अडकतो आणि म्हणजे म्हणतात ना क्रेडिट कार्ड सारखा सावकार सुद्धा आज 20%
पर डे किंवा 35-40% पर डे प्रमाणे ह्या सगळ्या गोष्टी आकारतो आणि याच्यातून घडणार काय? शेवटी तुमचे ज्यावेळेस तुम्हाला अन्न वस्त्र निवारा ह्या गोष्टी जर मिळाल्या नाही तर मग आपणच कुठेतरी हतबल होतो आणि म्हणतो की आपलं नियोजन कमी पडतं, पण आपण म्हणतो की बाहेरची कुठली तरी शक्ती ह्या सगळ्या गोष्टी मॅनेज करते, पण ह्याला चुकीचं फक्त आपणच असतो. मग तुम्ही किती बाबांकडे गेला होता, तिथला अनुभव तुमचा काय होता? मला आतापर्यंत 4 बाबांकडे घेऊन जाण्यात आलं. निफाड, कानपूर, सांगली या सगळ्या 2-3 ठिकाणी आम्ही गेलो. तिथे गेल्यानंतर त्यांनी मोराचे पीस डोक्यावरती फिरवणं, अंगारा उडवणं, पुन्हा अग्निकुंड पेटवणं की त्या अग्निकुंडाच्या ज्या अग्नी प्रज्वलित व्हायचा त्या याच्याने की मग ज्यावेळेस माझ्या डोळ्यातून पाणी यायचं तर ते म्हणायचे की आता त्या डोळ्यातून पाणी येत आहे म्हणजे तिच्यातली जी शक्ती आहे ती हळूहळू बाहेर पडते आणि ती आता सगळं स्थिर स्थावर करेल आणि तुमच्या संसारात आणि तुमच्या आयुष्यात आता शांतता लाभेल. पण ऍक्च्युली हे सगळं तसं काही नव्हतं. मला सगळं काही कळत होतं की हे घडतं काय, पण मी तिथे का गेली? कारण की मी एक स्त्री होती आणि मला असं वाटत होतं की माझा परिवार म्हणतोय किंवा माझा समाज म्हणतोय तर असं करून बघू की जेणेकरून माझं आयुष्य सुखी होईल. बस याच कारणामुळे मी त्यांच्याकडे जात होते. त्यावेळेस ते भोंदू बाबा तुम्हाला काय सांगत होते, तुम्हाला काय झालंय आणि त्याच्यावर इलाज काय सांगत होते? 2-3 ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे अनुभव की भोंदूबाबांचं असं म्हणणं होतं की पितृदोष आहे किंवा अमावस्या पौर्णिमेला हिला तिथे असणारे जे ऍक्सिडेंट होतात रेल्वेच्या याच्यावरती तर तिथली असणारी अतृप्त आत्मा माझ्यामध्ये शिरलेली आहे आणि ती जसं म्हणेल तसं मी करते. हा, इलाज काय सांगितले होते? इलाज मग त्यांनी म्हणजे इकॉनॉमिकली खूप त्रास दिला की त्यांना भेटण्यासाठी सुद्धा स्टेप्स असायच्या. 1100 रुपये एका बाजूचे, 3,500 रुपये एक अग्निकुंडाचे 3,500 रुपये असे 11 अग्निकुंड, पुन्हा ब्लॅक मॅजिक काढण्यासाठी वेगळा पैसा. म्हणजे असं कुठेच नाही की जिथे एकही रुपया लागला नाही. प्रत्येक ठिकाणी तो आणि ते असं काही प्रकार निर्माण करायचे ना की घरातले लोक सुद्धा त्या सगळ्या गोष्टींना होकार देत होते आणि त्याप्रमाणे तशा पावत्या फाडून आम्ही एक स्टेप बाय स्टेप पुढे जात होतो. यातनं बाहेर कशा पडले? यातून बाहेर ज्यावेळेस मी माझ्या मुलीला घेऊन गेली, माझी 3री-4थी भेट असेल कानपूरला आणि ज्यावेळेस मला म्हणतात ना स्त्रीला एक तो 6th सेन्स असतो, मला असं वाटलं की आपण एक पावलं पुढे जातोय पण आता कुठेतरी धोका आहे आणि ते धोक्याची ही की माझ्या बाबतीत आजपर्यंत जे घडलं ते ठीक होतं पण माझ्या कोवळ्या मुलीच्या बाबतीत अशा काही गोष्टी घडू नये. अशा वेळेस मी ट्रेनमध्ये रिटर्न येत असतानाच कानपूरवरनं मी ज्यावेळेस रिटर्न येत होते त्याच वेळेस मी माझ्या घरच्यांना धमकी दिली की मी अनिसच्या संघटनेकडे तुमचं नाव नोंदवून आलेली, तुम्ही जर मला याच्या पुढे जर पुन्हा बळजबरी केली, तुम्ही मला तिथे नेण्याचा प्रयत्न केला तर मी त्यांना सगळ्यांना घेऊन येईल आणि मग तुमचं त्याच्यानंतर काय होईल ते तुम्ही तुमचं ठरवा. त्यानंतर मग त्यांनी माझ्या सगळ्या गोष्टी त्या ऐकून घेतल्या. आमच्या ट्रेनमध्ये खूप भांडणं झाले आणि त्यानंतर मग त्यांनी मला काय तिथे चल याच्यासाठी आग्रह केला नाही. त्यानंतर मी पुन्हा दातराणे सर, गोराणे सर, घोडेराव सर आणि आशा लांडगे मॅडम यांना कॉन्टॅक्ट केला. त्यांना माझी सगळी आपबीती सांगितली आणि मी ज्या असह्य झाले की मला काही समजत नाही की मला खरंच वेळ लागलाय की हे सगळे म्हणतात तसं मला खरंच भूत लागलंय हे समजण्याच्या पलीकडे मी जेव्हा गेली तेव्हा त्यांनी माझी 1-2 वेळा त्यांनी भेट घेतली. मला मायेने आधार देऊन मला सगळ्या गोष्टी समजून सांगितल्या. त्याचबरोबर माझ्या घरच्यांना सुद्धा त्यांनी समजून सांगितलं की या सगळ्या गोष्टी काय आणि तुम्ही जर थांबवल्या नाही तर काय होऊ शकतं. हे दातराणे सरांनी एक व्यवस्थितपणे त्यांना अशी सॉफ्ट धमकी दिली. त्यानंतर तेही शांत झाले आणि आज माझा संसार सगळ्या पद्धतीने सुखी आहे. किती वर्ष झाली या घटनांना? मी 2009 ते 2026 पर्यंत ह्या सगळ्या गोष्टींना 2025 पर्यंत ह्या सगळ्या गोष्टींचा आम्ही फॉलोअप घेत होतो. एकूणच आपण बघतोय ह्या महिला आहेत आणि त्या अनेक प्रसंगांना त्या सामोऱ्या गेलेल्या होत्या परंतु शेवटी त्यांना साध्य काहीच झालं नाही. ज्यावेळेस त्यांना त्यांच्या अंतर्मनाने सांगितलं की आता कुठेतरी आपण थांबलं पाहिजे, त्यांच्यातली कणखर महिला दुर्गा ज्यावेळेस बाहेर आली आणि त्यावेळेस त्यांनी घरच्यांना सज्जड दम दिला, यापुढे जर मला कुठल्या बाबाकडे घेऊन गेलात तर मी पोलिसांमध्ये अनिसकडे तुमच्याबाबत तक्रार करेल. आणि त्यानंतर हे संपूर्ण भोंदूगिरी थांबलेली आहे आणि आता ही महिला आणि त्यांचं कुटुंब अतिशय सुखाने संसार करत आहेत. कॅमेरामॅन किरण कटारेसह मुकुल कुलकर्णी, एबीपी माझा, नाशिक. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.